महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महात्मा ज्योतिबा फुले जयंती समितीचे राज्याध्यक्ष माननीय भानुदास माळी यांच्या उपस्थितीत कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेत विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडण्यात आली। यावेळी बोलताना भानुदास माळी यांनी सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत। समाज प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला। अशा प्रकारचे वक्तव्य महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे असून बागेश्वर बाबांची सखोल आर्थिक चौकशी करण्यात यावी, त्यांच्याकडे येणारा निधी नेमका कुठून येतो याची माहिती जनतेसमोर यावी अशी मागणी करण्यात आली। याचबरोबर आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेचाही यावेळी निषेध करण्यात आला। तसेच येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी व एससी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जर ही मागणी मान्य झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। जातीनिहाय जनगणना करून सर्व समाज घटकांना न्याय मिळावा असेही माळी यांनी नमूद केले। या प्रसंगी नवनिर्वाचित युवक काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष व कराड तालुकाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा फुले जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या उत्सव समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर महात्मा फुलेंची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही साजरी करणार आहोत आणि त्याची सांगता सभा नायगाव किंवा खंडाळ्याला 11/4/2027 सन्माननीय राहुलजी गांधी आणि अशोकजी गेहलोत आणि महाराष्ट्रातील सर्व नेते यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंचे विचार हे जनतेपर्यंत, खालच्या थरापर्यंत जाण्यासाठी ॲडव्होकेट संभाजी मोहिते यांचे या समितीमध्ये आम्ही त्यांना प्रभावित केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ह्या जयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही महात्मा फुलेंचे विचार हे राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। सध्या स्मार्ट मीटर महाराष्ट्र सरकारनं चालू केलेलं आहे। 32,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे अदानीला दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट मीटरची योजना देते। अत्यंत धोकादायक, लोकांना लूटमार करणारी, शेतकऱ्यांना फसवणारी, सर्वसामान्य कुटुंबाच्या घरावर कुऱ्हाड चालवणारी अशा पद्धतीची स्मार्ट मीटरची योजना आहे आणि अत्यंत धोकादायक आहे। रात्री 12 वाजता जरी चार्जिंग संपलं तरी सुद्धा लाईट कट होणार आहे। अशा पद्धतीचं लोकांच्यावरती एक फार मोठा अमानुष अत्याचार या माध्यमातून करत आहोत, तेव्हा ती शासनानं ताबडतोब बंद करावी, अन्यथा काँग्रेसला त्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन उभं राहावं लागेल। तिसरा मुद्दा, कुसुम योजना काढलेली आहे, कुसुम सोलर योजना। त्या योजनेतनं काय होणार आहे मला सांगा? फक्त ज्याच्याकडे 2 किलोवॅट ज्याला वीज लागणार आहे त्याला फक्त 1 किलोवॅटचंच सोलर मिळणार आहे। म्हणजे तिथेच लोकांची फसवणूक करण्यात आली। शेतकऱ्यांचं ट्रेड बिल मार्फत त्यांनी आता या ठिकाणी ट्रेड डील साईन केलं। का केलं? एप्स्टेन फाईलमध्ये बाहेर येऊ नये म्हणून अमेरिकेला खुश करण्याकरता ट्रेड डील साईन केलं। त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय या देशामध्ये, या राज्यामध्ये होणार आहे। सगळे शेतकरी देशोधडीला जाणार आहेत। 100 रुपयाची तूर डाळ ही अमेरिकेची 40 रुपयानं मिळणार आहे, आपली 100 रुपयानं कुणी घेणार नाही आणि हे संबंध देशभर फसवणुकीचं चाललेलं आहे। आज बंधुगिरीच्या प्रकार वाढलेले आहेत, महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत, ह्याला कोण रोखणार? आज बागेश्वर महाराजासारखा एक फालतू माणूस आज महाराष्ट्रामध्ये येतो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी या ठिकाणी मराठ्यांना किंवा मराठी माणसाला जगाण्याची संधी ज्यांनी दिली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत वाईट प्रकारचं दृश्य या ठिकाणी किंवा शब्द त्यांनी वापरलेले आहेत आणि म्हणून माझी मागणी आहे या माध्यमातून की बागेश्वर महाराजाचे आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याची चौकशी करा आणि ह्याला सगळा पैसा कुठून येतो, कशा पद्धतीनं पैसे दिले जातात याची चौकशी शासनानं करावी, केंद्र सरकारनं करावी, राज्य सरकारनं करावी आणि त्याला ताबडतोब महाराष्ट्रातून पूर्ण कायमस्वरूपी बंदी करावी अशा पद्धतीची मागणी मी या माध्यमातून करतो आहे। आणि आज जे प्रायव्हेटलायझेशनचं जे काम चालू आहे ते अत्यंत धोकादायक आहे। मराठी शाळा जवळजवळ 32,000 शाळा माझ्या कल्पनेप्रमाणे, माझ्याकडे जी आकडेवारी आहे, त्या बंद करून इमारतीसह सगळ्या अदानीला विकायचं घाट चालू आहे किंवा विकलेले आहेत, तेव्हा त्यालाही काँग्रेसचा प्रचंड मोठा विरोध आहे आणि हे ताबडतोब थांबलं नाही तर याच्यावर काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।